देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेली नीट यूजी परीक्षा सध्या देशभरात संताप आणि चर्चेचा विषय ठरली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत NTA अधिकाऱ्यांना प्रश्नपत्रिका फुटीबाबत जाब विचारण्यात आला. मात्र पेपर फुटला नाही, फक्त काही प्रश्न बाहेर आले असे उत्तर देत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यावर खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जर पेपर फुटलाच नाही तर परीक्षा रद्द का करण्यात आली आणि CBI तपास कशाचा सुरू आहे असा थेट सवाल उपस्थित केला. दरम्यान तपास यंत्रणांच्या माहितीनुसार नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अनेक दिवस आधीच लीक झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे घेतलेले कष्ट, पालकांचा खर्च आणि मानसिक ताण याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. परीक्षा रद्द होणे, पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ येणे आणि प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर न मिळणे यामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. या प्रकरणाने देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि एज्युकेशन माफियाचा प्रभाव पुन्हा एकदा समोर आणला आहे. केवळ चौकशी किंवा अटक करून हा प्रश्न संपणार नाही, तर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कठोर सुधारणा करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थांना जबाबदार बनवले गेले तरच देशातील तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा मजबूत होऊ शकतो.